नमस्कार. जय महाराष्ट्र. विद्यार्थ्याच्या प्रश्नावर देऊळगाव राज्यात एल्गार धरणे आंदोलनातून सरकार विरोधात घोषणाबाजी. पेपरफुटी, कथित लाठीचार्ज आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीविरोधात विद्यार्थी, पालक व नागरिकांची एकजूट. देशभरात परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पेपरफुटीच्या घटना आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा यासाठी विद्यार्थ्याचा आवाज बुलंद होत असताना दिल्लीत जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ शहरात विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी नीटचा पेपरफुटी प्रकरणातील निष्पन्न चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर धरणे आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनातून विद्यार्थ्याच्या न्याय हक्काचे रक्षण, पारदर्शक परीक्षा व्यवस्था, पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आणि शिक्षण व्यवस्थेवर आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आंदोलनात सहभागी नागरिकांनी विद्यार्थीवर कथित लाठीचार्ज निषेध नोंदवत शिक्षण व्यवस्थेवर पारदर्शकता, विद्यार्थ्याच्या न्याय हक्काचे रक्षण आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली असून विद्यार्थ्याच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या प्रसंगी विद्यार्थी, युवक, युवती, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचे आयोजन एक जबाबदार भारतीय नागरिक यांच्या वतीने करण्यात आले. धरणे आंदोलन शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फिंगरप्रिंटचं तुम्ही सांगू शकत नाही, कारण की आता खूप मोठे टेक्नॉलॉजी आले. तुम्ही फिंगरप्रिंट चेंज करू शकतात किंवा तीच तशी छापू शकतात. फिंगरप्रिंटवर माझं काही रिॲक्शन नाही, पण माझं अक्षर चेंज होतं, OMR चेंज होते आणि मी त्याच्यावर रिपोर्टिंगसाठी NDAला एक मेल पाठवला आणि त्यांना कॉलिंग पण केली. त्यांच्या ऑफिशियल नंबरवर, टोल फ्री नंबर असतो हेल्पलाईन स्टुडंटचा, त्याच्यावर मी अक्षरशः 150 कॉल केले. 150 कॉल, मला एक पण कॉल रिसिव्ह झाला नाही. 151वर कॉल रिसिव्ह केला त्यांनी आणि त्याच्यावर ते काय म्हणतात, 30,000 रुपये भरा. तुमची OMRवर रिमार्क चेक करायची आहे ना, डबल रिचेकिंगला पाठवायचं ना, 30,000 रुपये भरा. ठीक आहे, माझे आई वडील भरतील 30,000 रुपये. सामान्य माणसाचे आई वडील कुठून आणणार 30,000 रुपये एका पेपरच्या रिचेकिंगसाठी? आणि त्याच्यानंतर पण पेपर चेंज झाले, त्याची काय गॅरंटी की तुम्ही द्यायलाच म्हणून? आणि त्याच्यानंतर ठीक आहे, मी ते ॲक्सेप्ट केलं. दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला 16 तारखेला ऑल इंडियाचा नीटचा रिझल्ट लागला. त्या दिवशी माझा रिझल्ट होता 619 मार्क्स. ठीक आहे, मी समाधानी होती. जेव्हा मी माझा पेपर स्वतः घरी आल्यावर त्यांच्या सायन्स कीनी चेक केला होता, त्या दिवशी माझे मार्क्स भरत होते 710 आणि मी जेव्हा माझा रिझल्ट बघितला तेव्हा 619 होता. त्यात पण मी शांत होते, म्हणलं जाऊ द्या, 619 आहे, गव्हर्नमेंट भेटतं, आपली कॅटेगरी OBC आहे, भेटून जातं आपल्याला गव्हर्नमेंट. मी खूप आनंदी झाले. मी घरच्यांना सांगितलं की पप्पा माझ्या मेहनतीला यश आलं. अक्षरशः माझ्या घरच्यांना माहिती आहे, मी शेवटचे 3 महिने घरी कॉन्टॅक्ट केला नाही, फक्त 18 ते 20 सेकंड बोलले. इतकं मला अक्षरशः अभ्यास करताना ब्लड वॉमिटिंग ते सुद्धा व्हायचं, मी ते सुद्धा फेस केलं. मी माझ्या घरच्यांना बोलले नाही, फ्रेंड्स सगळे ब्लॉक केले, सगळे नातेसंबंध तोडून टाकले. मी नीटची प्रिपरेशन केली. तेवढंच नाही, त्याच टायमिंगमध्ये मी JEE पण दिली होती. JEEची मी टॉपर आहे, 95% मला आलेले. आता मला फक्त गव्हर्नमेंटला एकच प्रश्न विचारायचा आहे, एका परीक्षेचा रिझल्ट 2 वेळा कसं काय लागू शकतो? मार्क आणि तो ठीक आहे, तुम्ही त्याचा रिझल्ट 2 वेळा, पण मार्क कसं काय बदलू शकतात, रँक कसं काय बदलू शकते? आणि इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर लिहिलेलं आहे की फक्त 50 ते 55 मुलांनी 700+ मार्क्स आणलेले आहेत. मग 711 किंवा 12 ज्यांना मार्क पडले किंवा 600+ मार्क त्यांना आणले, त्यांची रँक 70 आणि 71 कसं काय असू शकते? मी स्वतः अनालिसिस केलं ना. तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही काय म्हणतायत, आम्ही जेव्हा ऍक्शन घेतो तेव्हा म्हणतात AI जनरेट आहे. तुम्ही स्वतः नोटीस पाठवली आहे, इंडियाची नोटीस माझ्या ग्रुप म्हणून आहे. AI जनरेटेड करणे इतकी तुमची सिस्टीम इतकी कमजोर आहे का? तुम्ही इतक्या मुलांच्या फ्युचर सोबत खेळत आहात. ठीक आहे, मी माझ्या स्टॅमिनामध्ये खूप हे स्ट्रॉंग आहे. ना पत्थर उठाए, ना नफरत फैलाई, बस अपने भविष्य की आवाज़ उठाई। हर कदम पर एक ही अरमान, मिले युवाओं को उनका सम्मान। हर दिल से निकली यही लाइन,
एजुकेशन मिनिस्टर करो रिजाइन। करो रिजाइन, करो रिजाइन। छोटी सी विनती है, मुझे भी बड़ा होकर स्कूल जाना है। प्लीज़ शिक्षा व्यवस्था को और अच्छा बनाइए, क्योंकि आज का बच्चा ही कल का भारत बनाएगा।